प्रॉन्सचे 10-12 पीसेस आहेत, त्यामुळे क्वांटिटी एकदम बेस्ट आहे. इथे फक्त तुम्हाला चिकन मटन एवढंच नाही आहे, तर वेगवेगळ्या थालीज सुद्धा आहेत, त्यासुद्धा तुम्ही इथे ट्राय करू शकता. डेझर्टमध्ये युजली आपण आईस्क्रीम किंवा गुलाबजामुन असं काहीतरी ट्राय करतो, पण इथे आपण ट्राय करणार आहोत आपले ऑथेंटिक महाराष्ट्रीयन मोदक. मिसळचा तिखटपणा, वडापावची वाईब, आगरी कोळी मसाल्यांची खासियत आणि समुद्री खाद्य म्हणजे पनवेलचं फूड कल्चर एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. इथल्या गल्लींपासून ते जुन्या खानावळींपर्यंत एक वेगळी गोष्ट, एक वेगळी चव दडलेली आहे. आणि आज आपण याच चवीच्या प्रवासासाठी निघालो आहोत पनवेल लंच होम इथे. चला तर मग इथल्या स्पेशालिटी पासून इथलं वातावरण एक्सप्लोर करूया. चला, लेट्स गो. आय नो तुम्हाला सुद्धा हा पदार्थ बघून खूप जास्त इच्छा झाली आहे की मी कधी खाणार. तर हे आहे सुरमई तवा फ्राय आणि ह्याच्यावरती मस्तपैकी त्यांनी आपल्याला मसाल्याची एकदम छान ग्रेव्ही दिलेली आहे. सुरमईच्या पीसची जी साईज आहे कमाल. गार्लिक, मसाला, कोथिंबीर, परफेक्ट कॉम्बिनेशन. अस्सल कोकणी किंवा अस्सल मालवणी जो स्वाद असतो तो ह्याच्यात येतो, तो म्हणजे कोकोनट क्रीमचा. तर आता आपलं हे जे दुसरं स्टार्टर आहे ते आहे बटर गार्लिक प्रॉन्स. एकदम बटरी टेक्स्चर आहे याचं आणि क्वांटिटी खरंच खूप छान आहे. गार्लिक आणि बटरचा एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे ह्याच्यात प्रॉन्सचे 10-12 पीसेस आहेत, त्यामुळे क्वांटिटी एकदम बेस्ट आहे आणि जी टेस्ट आहे ती तर कमाल आहे. तर आता व्हेजमध्ये आपल्याला त्यांनी दिलेलं आहे पनीर लाहोरी, ज्याच्यामध्ये मस्तपैकी असं वरती फ्रेश क्रीम टाकलंय आणि पनीरची ग्रेव्ही आहे. गरमागरम असं आहे, वाफ येते त्याच्यात. आता आपण बरेच नॉनव्हेजचे पदार्थ खाल्लेले आहेत आणि हे व्हेजचं एक आहे. तर इथलं नॉनव्हेज जितकं बेस्ट आहे, जितकं कमाल आहे, तेवढंच व्हेज सुद्धा आहे. त्यामुळे व्हेजिटेरियन लवर्ससाठी तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. जरी असं क्रीमी असलं तरी फार गोड असं नाही आहे, एकदम मीडियम टेस्ट आहे याची. तर आता आपल्याला त्यांनी अजून एक इथली स्पेशालिटी दिलेली आहे, ती म्हणजे आगरी हंडी. वाव, हा मिनी कुकर किती मस्त आहे. आणि इथे फक्त तुम्हाला चिकन मटन एवढंच नाही आहे, तर वेगवेगळ्या थालीज सुद्धा आहेत, त्यासुद्धा तुम्ही इथे ट्राय करू शकता. आता आपल्या त्याने भाकरी सुद्धा दिलेली आहे, एकदम सॉफ्ट आहे. जो आगरी मसाला आहे किंवा जो मसाला आहे त्याची ही चांगली टेस्ट आहे. आणि मला असं वाटतं इथली हीच खासियत आहे की इथे तुम्हाला एकदम ऑथेंटिक डिशेस मिळतील. म्हणजे ते मालवणी असू दे, आगरी असू दे किंवा वेगवेगळ्या पदार्थ असू देत, अगदी साऊथ इंडियन सुद्धा. झणझणीत आहे, टेस्ट खूप मस्त आहे, त्यामुळे नक्कीच ट्राय करा. डेझर्टमध्ये युजली आपण आईस्क्रीम किंवा गुलाबजामुन असं काहीतरी ट्राय करतो, पण इथे आपण ट्राय करणार आहोत आपले ऑथेंटिक महाराष्ट्रीयन मोदक एवढं जास्त टेम्पटिंग आहे की ह्याचं जे ऑलमोस्ट पार्ट आहे तो पूर्णपणे सारणाने भरलेला आहे. त्यात आपण हे ट्राय करूया.
काही कमालच आहे जगापलीकडची. आणि त्याच्यात जे आपण साजूक तूप टाकलंय आणि भरभरून असं त्यांनी जे सारण टाकलंय ह्याच्यात, इथे तुम्ही इथले मासे, चिकन, मटण, भेजा हे सगळं तर ट्राय करा. त्याच्यासोबत व्हेज पण ट्राय करा. पण मोदक नक्कीच ट्राय करा. म्हणजे हायली रेकमेंडेड जर इथला कुठला पदार्थ असेल तर हे मोदक आहे. तर आम्ही तर इथल्या जेवणाचा एक्सपिरियन्स घेतला आहे. तुमचा इथला अनुभव कसा आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या यात्रेला. तोपर्यंत अन्य यात्रेला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.